तेल, मोहरी, जिरं, हिंग, एक कढीपत्ता आणि हे बटाटे किती आहेत मम्मी? 6 बॉईल केलेले आहेत ना, आणि हे सालं काय ती काढलेली आहे. आता काय हे चिरते बटाटे, म्हणजे असं मॅश करते आणि काय टाकणार. आता काय करणार आहे? कोथिंबर. हे काय मम्मी? हे मिरचीचा ठेचा आहे. ठेचा थोडंसंच टाकणार ना? एवढा 1 चम्मच. मिरची फक्त काय हे विदाउट पाण्याने ती वाटलेली आहे ना? ठेचा आणि हे काय आहे? आलं लसूण. आलं लसणाची पेस्ट. हळद 1 चम्मच. मीठ 1 चम्मच. आता काय करायचं? हे मिक्स करायचं ना, आणि ते बटाटा थोडासा काय ते मॅश करायचा. मम्मी आणि हे याच बटाट्याचं हे वडापाव पण करायचा. वडी करतात, समोसा करतात. समोसाला थोडं ते गरम मसाला, लाल तिखट टाकायचं. ही झाली नाही हे बटाट्याची आपली सारण भाजी. हे काय करते? चाळलेलं पीठ अर्धा. आता हे पीठ ना 1 वाटी ते चालते. हे काय? हे दुसरं हे वाटी, हे पण आता काय चालते. 3 घेतले, त्यातलं अर्धा माप लाटायला काढायचं. हा कसला आहे आई? अर्धा गहू. खपली गहू येते. आणि ते 2 मम्मी हे नॉर्मल ना होतं ते पीठ. असं तू ते हे मिक्स करून ते करते ना? मिक्स करून. 1 खपली आणि 1 हे नॉर्मल गहू. पराठा करायचं तर चपातीच्या दुप्पट असं गोळा जाड हे लागतं ना गोळा. मोठा म्हणजे गोळा लागतो, आणि ते जाडसर लाटतात. हे लाटायला काढलं ना अर्ध. हे काय तेल टाकते, म्हणजे मऊ चांगलं होतं चपाती. 2 पळी टाकलं. हे मीठ किती टाकते? 1 चम्मच. पाणी टाकते. आता पाणी टाकते मी. आता जसं लागेल तसं टाकायचं. पीठ भिजायला मीडियम असं भिजवायचं. आपण चपातीचं मळतो तसंच नेहमी. ते 8-10 हे काय चपाती सारखं असं घ्यायचं. ते खपली गहू मम्मी ते काय असतं? म्हणजे ते हे वेगळा म्हणजे बारीक लांबट असं असतो, आणि काळपट असतो ना. हे म्हणजे कलर डार्क, आणि ते काहीतरी चिकट, आणि ते पाणी काय हे जास्त हे सोक करतं ना, म्हणजे हे कमी लागतं ते भिजताना. आता काय ही भाजी हे घेते बटाट्याची. काय हे असं करायचं. असं जसं आपण ते पुरणपोळीचं काय हे तसं पुरणपोळी करतो ना तसं. आता काय हे लाटायचं गोल गोल.
आता काय हे काय तेल टाकते. तेल टाक. हे काय आता हे घेतलंय, हे खपलीच्या कारण ते मम्मी असं हे दिसते ना, मऊ. ब्राऊन आणि हे मऊ काळपट. मऊ. हे काय झालं.